औरंगजेबाची कबर, फडणवीस ठाकरे भिडले. औरंगजेबाच्या कबरीचा वाद, संघानेही टोचले कान. कबरीचा वाद, भाजपच्या अंगलट. औरंगजेबाच्या कबरीच्या वादानं पुन्हा एकदा राजकारण पेटलंय. या वादात आता राज ठाकरेंनीही उडी घेतली. औरंगजेबाची कबर नाही तर कबरी भोवतीची सजावट हटवा, कारण औरंगजेबाच्या कबरीमुळे मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास असं म्हणत कबर हटवण्याला विरोध केला. तर फडणवीसांनीही राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलंय. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. ही ASI ची प्रोटेक्टेड कबर आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50-60-100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे. हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं MIMनं स्वागत केलंय. तर वाद पेटवणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा सल्लाही इम्तियाज जलील यांनी दिलाय. तर औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजपचे संघानेच कान टोचलेत. देखिए, औरंगजेब का अनावश्यक विषय उठाया गया है. एक है, उसकी मृत्यु यहाँ हुई तो कबर यहाँ बनी हुई है, जिनको श्रद्धा है वो जाएंगे. हमने तो छत्रपति शिवाजी महाराज का जो आदर्श है, उन्होंने अफजल खान की भी वहां पर कबर बनवाई थी. तो वो तो है भारत की ये उदारता की सर्वसमावेशिकता का प्रतीक है. वो कबर रहे, जिसको जाना है वो जाए. औरंगजेबाची कबर हटवण्याला भाजपनं हवा दिली होती. एवढंच नाही तर भाजपच्या नेत्यांकडून कबर हटवण्याबद्दल उघड भूमिका घेतली जात होती. त्यातच आता हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या मनसेनं आणि भाजपची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे भाजप आता तरी कबरीचा मुद्दा सोडून राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट,